पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. असं काहीतरी करायला हवं ना की रियाला चांगला धडा शिकवला जाईल. पण प्लॅन असा पाहिजे की जरी तो फेल गेला तरी आपल्याला महागात नको पडायला. तिला पैशांचा माज आहे, राईट? मग असं काहीतरी करूया ज्याने ती रस्त्यावरती झाली पाहिजे. आपण असं करूया का, तिची कंपनीच बंद पाडूया. कशी? ते नाही बाई मला माहित. म्हणजे कसं ते पिक्चर मध्ये दाखवतात ना, तसं काहीतरी करूया. काही बोलतेस का ग मावशी? असं कसं काय करणार? मॅम तुम्ही सुचवा ना काहीतरी. ह्याला कोणी आणलं इकडे? कोणी बोलवलं ह्याला? तुम्ही सुचवा प्लॅन. तर ह्या सुचवणार मग काहीतरी हे असणार, अघोरी काहीतरी असणार. मी एक सुचवू का? तुम्ही तुमच्या आईंची आणि रियाची भेट घडवून आणा. हे काय तुमच्या आईंच्या शब्दात की माया आणि प्रेम असं भरगच्च भरलेलं आहे. ते कसं आहे की कावेरीबाई जरा दोन शब्द प्रेमानं बोलल्या ना की एका फटक्यात सरळ होईल. कावेरी आजी, हो, ट्रॉमा होईल रियाला, अक्षरशः ट्रॉमा. त्या दोघींना समोरासमोर मी इमॅजिनच करू शकत नाही. मला काय वाटतं माहितीये का, मला असं वाटतंय की आपण गुंड आहोत सगळे आणि आपण एखादं गँगवॉर वगैरे प्लॅन करतो. ही टोळी अमुक प्लॅन करते, समोरची टोळी तमुक प्लॅन करते, आपलं प्लॅनिंग त्यांचं प्लॅनिंग. काय गुंड आहोत आपण? असं बसून इतकी माणसं बसतात एक प्लॅन बनवायला? साधा सोपा प्लॅन आहे ना, पोलिसात गेलं पाहिजे. ए दादा थांब, वहिनी सांगत होते ना काहीतरी, तू मध्येच बोलून लिंक तोडलीस त्यांची. तुम्ही बोला वहिनी. जाऊ दे ना सचिन, मी बोलून काय उपयोग आहे? तसंही त्याला त्यातलं काहीच पटणार नाहीये. नाही बरोबर आहे सचिन, राहूच दे. बाकी सगळं हे प्लॅनिंग राहूच दे, काही करायला नको. मी सांगतो ते करूया. माझं म्हणणं काय, आपल्याकडे पुरावे आहेत, आपण पोलिसांमध्ये जाऊया. मग पुढे काय तपास करायचा ते पोलीस बघतील. वा, छान. आणि तोपर्यंत सचिन आणि वल्लीच्या सेफ्टीचं काय? त्यांना काही झालं तर? तोपर्यंत या दोघांनी घराबाहेर पडायचंच नाही मी तर म्हणतो. आम्ही काय स्वतःला घरात कोंडून घ्यायचं? आमची काय चूक आहे? मग काय, तू थांब दादा. वहिनी तुम्ही सांगा तुमच्या डोक्यात काय. मी सांगते, पटतंय का बघा. याला म्हणतात प्लॅन. अनामिकाताई, मला आजपर्यंत वाटत होतं की तुम्ही हुशार आहात, पण तुम्ही तर खूपच जास्त हुशार आहात. हो, सिरियसली मम्मा, केवढा भारी प्लॅन आहे. फुल फिल्म यार. अत्यंत घाणेरडा आणि निकृष्ट दर्जाचा प्लॅन आहे. अत्यंत फालतू प्लॅन. हे असलं काही होणार नाही आणि हा प्लॅन सपशेल फेल होणार आहे. माझा ऐका. त्यापेक्षा मी अजूनही सांगतोय, साधा सोपा प्लॅन करा, पोलिसात जा, पोलिसांमध्ये तक्रार करा, आपल्याकडे पुरावे आहेत, मग पोलीस काय करायचं ते करतील. तुम्ही हा प्लॅन केलात ना सगळ्यांनी, हा प्लॅन फेल होईल. तुमच्या अंगाशी येईल सगळ्यांच्या. तुम्हाला मावशी तुला कळतं ना मी काय सांगतोय ते? तू ह्याच्यात पडू नकोस. आप्पा, वय झालंय तुमचं, यांच्यापेक्षा 4 उन्हाळे पावसाळे जास्त पाहिलेत तुम्ही. समजावा या सगळ्या मुलांना, हे सगळं नाही करायला पाहिजे. चुकीचा प्लॅन आहे हा. किंवा मग करा, यांच्या मनाला येईल तसं करा, जा यांच्या बरोबर आणि अडका सगळे. मग नंतर हे नका करू, मला सांगू नका की मी सांगितलं नव्हतं कोणाला. काय करा, मनाला येईल ते. हे बरोबर आहे रे तुझं. आपण काय अशी माणसं आहोत का? अगदी साधं घर आहे आपलं. या अशा भानगडीत आपण पडायचंच नाही. नाही, मला पटतच आहे. या सगळ्यांना सांग समजावून. हो पट्या, बरोबर आहे तुझं, राईट. मलाही पटलं. हो सौरभराव, तुम्ही पोलिसात भ्रमणध्वनी कराच. हो, अहो हेच सांगतोय ना मी मगासपासून. कोणी सरळ बोलून ऐकतच नाही माझं. हे होणार ना मग चिडचिड. हो, मलाही पटलंय. हो, हे करूयात, फोन करूयात आपण.
उद्या सकाळी सकाळी फोन करूया. का 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 उद्या सकाळी का आत्ता जाऊया लगेच. चल आत्ता लगेच जाऊया पोलीस स्टेशनला. अरे दादा वल्ली आत्ता त्या सगळ्यातनं बाहेर पडले ना, मग तिला खूप त्रास झालाय. पोलीस काय करणार, पोलीस परत येणार, तिलाच प्रश्न विचारणार, त्रास होईल ना अजून. त्यापेक्षा आता झोपूयात सगळे. हा उद्या करू फोन पोलिसांना सकाळी सकाळी. हेच सांगतोय ना मगासपासून. ठीक आहे मग आता तुम्हाला हे पटलंय तर मग ठीक आहे. मग ते उद्याचं जाऊ दे ना यार पट्या. उशिरा तर उशिरा, पण सगळ्यांना मान्य आहे की नाही हे. आणि तसंही मॅमनी सांगितलेला प्लॅन तुम्ही फॉलो करू दिला असता का? नसताच दिला. एकतर तो प्लॅन वर्कच झाला नसता, प्लॅन फेल गेला असता. आणि जर तुम्ही तरीही तो प्लॅन केला असता तर तो मी स्वतः हाणून पाडला असता. मला असं वाटतं की आपण उद्या सकाळीच तक्रार करूया. हो ठरलं. सकाळीच जाऊ. उद्या सकाळी सकाळी. चला. गुड नाईट. ओके. गुड नाईट. झोपूया. शुभरात्री. चला मग गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. आणि ताई काही लागलं वगैरे तर फोन हो हो. सच्चू, वल्ली. कुठला होते. अरे बाहेरनं कडी लावली का काय? पट्या आम्ही बाहेरनं कडी लावलीये. कोण आहे बाहेर? कोण काय कोण? आम्ही, मी आणि राधा. नील. अरे नील, तू बाहेरनं बंद करून ठेवलास दरवाजा. लाज वाटते का तुला? हे बघ, ते मला काही माहित नाही, पण तुला आता फ्री ठेवलं तर तू जाशील पोलिसात कंप्लेंट करायला, आणि ते आता मला परवडणारच नाहीये. सो बरोबर आहे सर. आणि त्या रियाचा बंदोबस्त करायला ना अनामिका मॅमचा प्लॅनच बेस्ट आहे. करेक्ट. नील, मी बाहेर आलो ना असा चोपून काढीन ना तुला. असा चोपून काढीन ना. बावळट, दरवाजा बंद करून ठेवलाय बाहेरून. ऑब्व्हियसली आता दुसरा काय ऑप्शन आहे आमच्याकडे? मी बघतो तुम्हाला दोघांना बाहेर आल्यावर. राधा प्रचंड चिडलोय मी तुझ्यावर. पण हा प्लॅनच फालतू आहे. हा पट्या ना खूप चिडणार आहे माझ्यावर. जाऊ द्या ना अनामिका ताई, तुम्ही माझ्यासाठी करताय ना. हो, पण हा प्लॅन सगळा नीट झाला पाहिजे ना. त्या रियाला धडा शिकवायलाच हवा. हो, पण तुम्ही कशाला काळजी करताय? तुमचं मन साफ आहे आणि सगळं मनापासून करताय ना, मग झालं की. अगं पण ती रिया काय सरळ मुलगी नाहीये ग. तिला तिच्याच भाषेत सांगायला पाहिजे, म्हणजे तिला अक्कल येईल. हो मावशी, वहिनींनी सांगितलं ना तसंच करू आम्ही सगळं. अरे पण आता बोलत काय बसला, वेळ का घालवता, निघा ना पटकन. जा. आणि हे बघा, चांगले यशस्वी होऊन या. मावशी टेन्शन देत. नको. मी बघते. जा जरा सगळं सुखरूप होऊ दे. हेच आहे ते मंदिर. हा हे ठीक आहे. रिया कुठे आहे पण? येईल ना, ती इकडे येते रोज.
तुला फसवायला आली असेल, फक्त रोज नसेल येत काही. नाही, खरंच सांगते मी, आपण शोधूया ना तिला. दिसली असती. ती रियाची गाडी आहे का ग? हो हो है ना? हो. चल चल. तिचीच गाडी आहे ना? हो. आली ती बघ. हा, तुम्ही चल चल चल. चल भांड. काय? अगं भांड ना माझ्याशी. अशी कशी भांडू? काय वल्ली, तुला सांगायला लागतं का कसं भांडायचं? आता भांड ना काहीतरी. नाही नाही, तसं नाही, म्हणजे भांडता येतं मला, पण अशी अचानक कशी भांडायला लागू मी? अरे काय काहीतरी काढ ना कारण. काय करतोयस तू? हा, एवढी महागाची फुलं घ्यायची काय गरज आहे तुला? हा मग काय देवाच्या दारात येऊन घासाघीस करणार आहेस का तू? आणि त्यांनी कमवले फुलवाल्या काकांनी 4 पैसे, तर काय हरकत आहे? हा ठीक आहे, कमवू दे, त्यांना पण पैसे कमवू दे, पण त्यांनी पैसे कमवण्यासाठी तुझ्या खिशात पैसे हवे ना. काढलास माझा पगार? सारखा काय माझा पगार काढतेस ग? पगार काढायची काय गरज आहे रे? हा, पगार काढण्यासाठी ना स्वतःची नोकरी हवी. तुझी नोकरीच नाहीये, त्याचं काय? ए, खरंच बोलतेस का माझं? काय बोल? हा बोल. हा, बाकीच्या बायका बघ कसं बोलतेस तू. इतर बायका आपल्या नवऱ्याचा 4 चौघामध्ये मान कसा वाढवता येईल याचा विचार करतात, आणि तू जिथे तिथे अपमान करत असतेस माझा. ठीक आहे, वाईटच आहे ना मी. आहेसच मग, वाईटच आहेस तू. माझं मला माहिती तुझ्यासोबत कसे दिवस ढकलतो मी वल्ली. तुझ्यासारख्या बायकांना कधीच बदलत नाही. मी चुकलो, उगाच विश्वास ठेवला तुझ्यावर. नाही, माझंच चुकलं. तुझ्यापेक्षा ती रिया बरी, इतकं प्रेम होतं तिचं माझ्यावर, उगाच सोडून आलो मी तिला. एवढा पुळका आहे ना तुला रियाचा, मग जा ना रियाकडे. हा मग तेच तर म्हणतो ना, तेच चुकलं माझं. तिच्याकडेच जायला पाहिजे होतं. निदान तुझी कटकट तरी सुटली असती. मला वाटलं होतं बदलली असशील ग. कसलं काय? मला बदलायची गरज नाहीये, मी जशी आहे ना तशी उत्तम आहे. पण मी का वाद घालते तुझ्याशी? तुला काय हवं ते कर. मग करणारच आहे मी. जातो बघ रियाकडे जाता. हा मग जा. ऐक ना, कामधंदे नाही आहेत तुला? हा, सतत माझ्या नवऱ्याच्या मागे 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 मागे, एक जागा सोडत नाही बाई. ए वल्ली, काय? तू नीट बोलणार रिया मॅडमशी? सचिन, ती तुझी बायको आहे, असं नको बोलू. ऐक ना, तुझ्या ना सहानुभूतीची गरज नाहीये मला, कळलं? तुझी नाटकं ना आता बंद कर. हे बरोबर बोलते रिया मॅडम. अजिबात तिची बाजू घेऊ नका तुम्ही. तुम्हाला माहितीये, तुमचं इतकं प्रेम होतं माझ्यावर, तरी सुद्धा मी हिला संधी दिली. का बरं? मला वाटलं होतं बदलेल. कसलं काय? हिला नवरा नकोय, हिला फक्त ताटाखालचं मांजर हवंय, तिच्या तालावर नाचायला हवंय कोणीतरी. तू काय बोलतोय सचिन? अहो बरोबरच बोलतोय मी. मला इतका पश्चाताप होतोय ना आता की मी या बाईवर विश्वास टाकला. कितीही काही केलं ना तरी ही बाई खुशच होत नाही. सचिन प्लीज. मॅडम, एक प्रश्न विचारू तुम्हाला? विचार ना. मॅडम, तुमचं अजूनही प्रेम आहे माझ्यावर? सचिन? मॅडम बोला ना, तुमचं अजूनही प्रेम आहे की नाही माझ्यावर? सचिन काय बोलतोयस? तू काय? वल्ली, जरा सचिनशी बोल ना. तुम्ही तिच्याकडे बघू नका, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. हो की नाही? हो. एक सेकंड वल्ली, हे बघ, तो मला प्रश्न विचारतोय ना, म्हणून मी हो म्हटले. मला माहितीये तो तुझा नवरा आहे. मला माहितीये. मी आधी सारखी नाही, मी बदलली आता. खरंच बदलली आहे मी वल्ली. सचिन, माझ्यावर विश्वास आहे तुमचा? स्वतःपेक्षा जास्त. माझ्यासोबत यायची तयारी आहे? सचिन. हा, मी येईन तुझ्यासोबत. वाटलंच होतं मला.
तुमचं अजूनही माझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यासाठी तुम्ही काहीही करू शकता. आय लव्ह यू रिया. सचिन, चल माझ्यासोबत. सचिन, हे बघ वल्ली, मला पण सुखी व्हायचा अधिकार आहे ना. ठीक आहे, जा जा. बघूया रिया बरोबर किती दिवस राहतोस ते. तुला माझ्याकडे जायचं लक्षात ठेव, कळलं? अरे अरे दादा, ही बाई खरंच माझ्या नवऱ्याला घेऊन गेली. ही बाई पुन्हा एकदा माझ्या नवऱ्याला घेऊन गेली. एकदा माझ्या नवऱ्याला घेऊन गेली. कुठे गेले? कुठे गेले? चला चला लवकर. अरे परवा मी इतकं काहीतरी भारी पाहिलं था माझ्या. मी सनामिकांचा प्लॅन ऐकतायत. अरे उघडा ना. अहो काय परत वाजवताय? क्यूट आहे हे. बाय 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 बाय. कलर कोऑर्डिनेटर किती छान दिसतंय यार. फील येतो त्यांनी. कसला फील? कसला फील काय हे बघ. प्रत्येक गोष्टीचा ना असा एक फील असतो, एक मूड असतो. प्रत्येक कलरचा मूड असतो. म्हणून प्लीज आपली वेडिंग थीम अख्खी पिंक ठेवूयात ना यार. आणि पिंक किती ड्रीमी रंग आहे. असं स्पेशल असल्यासारखं वाटतं एकदम. इमॅजिन कर ना, हे बघ, मी पिंक लेंगा आणि तू पिंक शेरवानी. हे नाही रे, मला नाही घालायची पिंक शेरवानी. का? तुला काय पिंक हा फक्त मुलींचा रंग वाटतो का? हा मग ब्ल्यू कपडे घालूयात ना. ब्ल्यू काय फक्त मुलांचा रंग असं थोडीच आहे. असं नाहीच आहे, पण ब्लू वेडिंग असं कधी पाहिलंयस तू? नाही ना. त्याला कारण आहे. ब्लू हा रिसेप्शनचा किंवा इव्हनिंग पार्टीजचा कलर आहे, लग्नाचा नाही. हो सौरभ सर, बोल बोल. तुम्हाला काय वाटतं? पिंक शेरवानी कशी दिसेल? व्हाईट दिसेल ना. त्याच्यापेक्षा ब्ल्यू भारी दिसेल. काय वाटतं? अरे पिंक खड्ड्यात गेली आणि ब्लू खड्ड्यात गेली. मी बाहेर आलो ना, तुझा लाल करतो बघ गाल. सर तुम्ही ना हे सारखं सारखं ना हिंसक बोलणं बंद करा आधी. गप्रे पावलात. मला इकडे अडकवून ठेवलंय माझ्या खोलीत आणि मला सांगतो शेरवाना कसला डिस्कस करतो रे मला बंद करून. ए पट्ट्या, उगीच चिडचिड करू नकोस हा. बरं चल, तुला हा विषय बोर होतोय का? तुला काय आवडेल त्याच्यावर बोलू, ठीक आहे? गरमागरम वड्या आणल्यात. सारेकऱ्यांसाठी श्रम परिहार ठेवा. घ्या 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 घ्या. उचला उचला उचला. असं. ए मावशी, या मुलांना दरवाजा उघडायला सांग ना. अगं तू वडे कसले देतेस ना? मी ब्रश नाही केलंय, माझा सकाळचा चहा झाला नाही अजून. अरे आणते रे, कुरकुर करू नको. आधी मुलांना वडे तर खाऊ दे. ए कसे झालेत रे? कमाल झाले. हो ना? खूप भारी. भारी म्हणजे गैरे भारी झाले. कमाल. आणि चटणीने ना खूप मजा आली. हो ना? या. आता ना आणखीन एक मी घाणा टाकते तळायला. जाऊ दे ग. मावशी मला चहा दे ना. अरे देते, नंतर आणते. थांब थांब. बस बस. ऐका ना, उघडा ना. ए नील, राधा, उघडा ना रे. मावशी आण तू आण. मी आणते. हे संपवणार. बस रे. ए हा वा वा वा. सर वडे खाणार काय? खूपच सुंदर झाले. मी फायनली खूप हॅपी आहे तुम्हाला मिळालास. मी या दिवसाची खूप वाट बघत होती. आय एम सो हॅपी. मी पण खूप वाट पाहिली. किती दिवस वल्लीला सहन करणार ना. वैतागलो होतो मी. बाय द वे आपण कुठे चाललोय? कुठेही म्हणजे तू म्हणालीस ना माझ्यासोबत कुठेही यायला तयार आहेस. मग आपण कुठेही चाललोय. चालेल.
एवढ्या जोरात का गाडी चालवतायत? आपण गाठू ना यांना? आपण गाठू वल्ली, प्लीज काळजी करू नकोस, शांत राहा, गाठू. मी काळजी करते कारण ती महामाया आहे ना यांच्या बरोबर. मला तिची भीती वाटते, तिचा काही भरोसा नाही हो. वल्ली, तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही? हा बस. तू मला विचारत होता ना की माझा तुझ्यावर प्रेम आहे का? माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. पण आपण लग्न कधी करणार आहोत? करणार ना. मग त्या मंदिरातच केलं असतं ना आपण. इतकं सोपं आहे का सगळं? म्हणजे आपल्याला एकमेकांपासून कधीच कोणी वेगळं करू शकणार नाही ना, याची सोय करणार आहे मी आता. म्हणजे आपलं लग्न होणार आहे? ओ वाव, सगळं मस्त होणार आहे आता. फक्त ना तू जरा आरामात चालव प्लीज.